नमस्कार. गरज सरो आणि वैद्य मरो हा एक व्हिडिओ मी आज सहज व्हिडिओ बघता बघितला. एक वधूवर सूचक केंद्राचे संचालक त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेली जी लोकांच्या संदर्भात जी व्यथा होती ती त्यांनी अगदी सविस्तर मांडली. त्यांनी जी मांडलेली व्यथा आहे ती अगदी बरोबर आहे. त्यांचं म्हणणं पण सत्य आहे की आपण मुलामुलींचे लग्न जमवतो, त्यांचा अनुरूप जोडीदार देतो, तर कमीत कमी आपला लग्नात सत्कार झाला पाहिजे. साखरपुड्यासुद्धा आपल्याला मान सन्मानाने त्यांनी आमंत्रित केलं पाहिजे. पण खरं सांगू की वधूवर सूचक केंद्र जेवढे कोणी चालवत असेल त्यांना सांगू इच्छितो की ही अपेक्षा तुम्ही धरू नका. म्हणजे तुम्ही निराश व्हाल. आपलं चांगलं कर्म आहे, आपण निश्चित करत राहा आणि कर्म चांगलं केलं त्याचं फळ हे निश्चित चांगलं भेटतं. कारण आज जरी त्यांनी तुम्हाला कोणाला बोलवलं नसेल, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दलचा जो आदर जे प्रेम आहे ते असतं. पण खरं जर सांगायचं म्हटलं तर त्यांच्या मनात एक शंका भीती पण असते, समाज काय म्हणेल. ज्यावेळेस आपण एखाद्या साखरपुड्यात लग्नात जातो, आपलं कार्ड त्यांना वाटतो, तर त्यावेळेस त्यांना कुठेतरी कमीपणाची जाणीव तयार होते. तर आपल्या नातेवाईक म्हणतील की हे वधूवर सूचक केंद्रातून जमलं. सगळ्यात मनात भीती फक्त नातेवाईकाची असते. ज्यांची भीती असते ते त्यांच्यासाठी काहीच करत नाही. कुठलं एक स्थळ आणत नाही, कुठलं फक्त टोमणे द्यायला नातेवाईक अगदी परफेक्ट असतात. अजून जमलं नाही का? तिच्याबरोबरच्या मुलीला तर मुलगा झाला आणि आमच्या मुलाला तर लग्न त्याच्याच क्लासमध्ये होता, त्याचं लग्न आता जवळजवळ 2 वर्ष झाले लग्नाला, आणि तुम्हाला असं कसं पाहिजे असे टोमणे देऊनच नातेवाईक त्यांना ते करतात. पण त्याच नातेवाईकाची अजूनही भीती धरून वधूवर सूचक केंद्रापासून ते अलिप्त राहतात. आणि ज्यांनी थोडंसं विचार केला का समाज काय म्हणेल त्याचा विचार न करता जे वधूवर सूचक केंद्रात आले त्यांना खरोखर त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना अनुरूप जोडीदार वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातूनच मिळाले. मी असो की अजून दुसरे कोणी वधूवर सूचक केंद्र चालवणारे असो, जे चालवतात त्यांचा शुद्ध हेतू असतो की आपल्या कार्यातून चांगलं स्थळ समोरच्या व्यक्तीला भेटावं आणि त्यांना योग्य असा अनुरूप जोडीदार मिळावा. हे करत असताना प्रत्येकजण कोणी व्हॉट्सअप ग्रुपचा उपयोग करतं, कोणी वेबसाईटचा उपयोग करतं, कोणी स्टेटसद्वारे. आता डिजिटल जमाना आहे, तर आता यूट्यूब चॅनलद्वारे सुद्धा आपली माहिती पाठवून अनुरूप जोडीदार देण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तसंच मीही सगळ्या पद्धतींचा उपयोग करून अनुरूप जोडीदार देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या हातून पण 4000 मुलामुलींची लग्न जमले. आता सगळ्यांनीच आपल्याला साखरपुड्याला किंवा लग्नाला बोलवलं पाहिजे ही अपेक्षा धरायचीच नसते. आपलं कर्म आपण चांगलं करा. त्यांना जर योग्य वाटलं ते बोलवतील, अयोग्य वाटलं तर नाही बोलवणार. त्यांचा नाईलाज आहे, कारण त्यांना समाजाची भीती असते. आपल्याबद्दल प्रेम असतं पण समाज काय म्हणेल आणि वधूवरमधून जमलं अशी जी मनातली त्यांची शंका भीती असते, त्यामुळे ते बोलवताना विचार करतात. म्हणून आता मला स्वतःचा जो अनुभव म्हणून सांगतो, पण बऱ्याच जणांनी सत्कार पण केले. एक क्लास 2 अधिकारी मुलगा होता, त्याचा साखरपुड्यात लग्न, म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी मला स्टेजवर येऊन त्यांनी सगळ्या पाहुण्यांना सांगितलं का आमचे लग्न पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रातून जमलेले आहे, कुठल्याही नातेवाईकातून जमलेले नाही. आता तो क्लास 2 अधिकारी होता, पण त्याचे जे वडील होते ते थोडे उच्च विचाराचे होते. असे काही उच्च विचाराचे असेल त्याला भीती काही वाटत नाही. पण काही खेड्यातले पालक असतात, त्यांना सांगताना थोडंसं कमकुवतपणा वाटतं, म्हणून ते सांगायला टाळतात. बाकी त्यांचा असा काही उद्देश नसतो. म्हणून जी म्हण आहे वैद्य सरो गरज सरो वैद्य मरो, ती पाहिजे तितकी लागू होत नाही. कारण त्यांची गरज सरो वैद्य मरो नसतं, पण त्यांना समाजाची जी भीती असते, कारण समाज काय म्हणेल.
अशाच प्रकारे आपण चांगलं कर्म करत जा, प्रेम ठेवा सर्वांशी, आणि प्रेम ठेवल्याच्या नंतर तेही आपल्याला लग्न जमल्याच्या नंतर 10-5 स्थळं आपल्याला पाठवत असतात. त्यांचे जेवढे मित्र नातेवाईक असतात तेही आपल्याला सांगतात. आता मी माझ्या हातून अलीकडेच साखरपुडा झाला. मुलीच्या वडिलांनी मला आग्रह असतो, सोनवणे साहेब तुम्ही साखरपुड्याला या. पण तुम्हाला सांगू का? म्हणलं सांगा, फक्त तुम्ही आपल्या इथून जमलं एवढं सांगू नका. त्यांच्या भावना मी समजून घेतल्या. म्हणलं काही हरकत नाही, मी तसं काही सांगणार नाही. तुमचं सगळं होईल, बाकी काही नाही. फक्त आपले खेड्यातले नातेवाईक असल्यामुळे तेवढ्या गोष्टी तुम्ही सांगू नका बा, हे वधूवर सूचक केंद्रातून लग्न जमलं. मग विचार केला, व्यक्ती खरोखर चांगली आहे, त्यांची इच्छा पण आहे, पण समाजाची भीती आहे. मी ते लग्न साखरपुड्याला जाण्याचं टाळलं. आजच त्यांचा मेसेज आला, सोनवणे साहेब तुम्ही साखरपुड्याला आले नाही. म्हणजे इच्छा होती, पण काही त्यांच्या भावना आपणही जपल्या पाहिजे. मी तर आतापर्यंत समोरच्या दोन्ही पार्टीचं आमंत्रण असल्याशिवाय जात नाही. मुलाकडच्यानी जर बोलवलं, मुलीकडच्याच्या मनात काही जर शंका डाऊट असेल, ती जर टाळत असेल तर आपण तिथं जाणं टाळावं. कारण दोन्हीची पूर्ण इच्छा पाहिजे. एखाद्या कार्यक्रमाला, लग्नाला दोन्हीचंही आमंत्रण पाहिजे, तरच त्या कार्यक्रमाला जाण्यामध्ये आनंद असतो. एकाच्या मनातून नाही आहे आणि आपण तिथं जाणं, आता ते जरा चुकीचं वाटतं. म्हणून